अश्विनी रवी काळे आहे. मी जामनी पारधी बेड्यात राहते. इथे कमसे कम 75 वर्षापासून आम्ही इथे राहत आहे आणि इथे कोणता लाभ नाही आहे की गव्हर्मेंट जे सुविधा आहे त्या तर अवेलेबलच नाही आहे. पण कसं इथले जे आम्ही ज्या जागेवर राहत आहे इथे आम्ही स्वतःच्या पैशांनी आमचं राहापुरते पक्के मकान बांधले आहे आणि 75 अगोदरपासून आम्ही इथे राहत आहे. तर त्याच्यासाठी त्यावेळेस आमच्या पूर्वजांनी हे लिहून मागितले होते डॉक्युमेंट्स किंवा पैसे घेऊन विकत घेतले होते. तेव्हा त्यांनी पैसे घेऊन घेतले आणि आम्हाला हे नकली डॉक्युमेंट्स, नकली म्हणत असेल तर नकली आहे किंवा फसवणूक झाली आहे आमची. आता आम्ही त्यांना दाखवते हे डॉक्युमेंट्स तर आम्हाला म्हणतात की नाही, हे तुमचं काही चालणार नाही आहे, तुम्ही आमच्या हद्दीमध्ये आहे, तुम्ही उठून चालले जा. तर आम्हाला वोटिंग वगैरे करायसाठी अधिकारी लोक येतात वोट मागायसाठी आणि आमच्यावर केस करायसाठी पण अधिकारी लोक येतात, पोलीस अधिकारी. पण ज्यावेळेस आम्हाला स्वतःचा हक्क मागायचा आहे त्यावेळेस कुठे जातात हे अधिकारी? कलेक्टर, SP, DSP किंवा जे दारूबंदी करतात पोलीस लोक. आम्ही जेव्हा हक्क मागते तेव्हा कुठे जातात? आता मागच्या वेळेस माझं जे झालं ते झालं, माझं 14 वर्षात लग्न झालं, माझं जे झालं ते झालं. पण माझं एवढं म्हणण्याचा उद्देश आहे की जशी माझं आयुष्य गुजरत आहे किंवा जात आहे तसं माझ्या मुलांचं नाही गेलं पाहिजे. त्यांनी एक चांगलं जीवन जगायला हवं. चांगलं जीवन जगायसाठी मी त्याच्या ॲडमिशन पुलगाव इथे केलं होतं मिलिटरी स्कूलला. त्याचं सिलेक्शन पण झालं. नंतर आम्हाला म्हटलं की 1949चा पुरावा घेऊन या. आमच्याकडे तो नव्हता. आम्ही खूप प्रयत्न केले त्यासाठी. कोणी 5,000 मागितले, कोणी 10,000 मागितले. पण त्यावेळेस पैसे नसल्यामुळे, पैशाची कमी असल्यामुळे त्यावेळेस आमच्याच्याने देणं नाही झालं. आणि आता आमच्याकडे 1949चा पुरावा नाही. माझी मुलगी 11वीमध्ये आहे, म्हणजे आता 11वीत गेली ती. तर तिला आता ॲडमिशनसाठी कास्ट लागेल. तर त्या कास्ट बनवायसाठी 1949चा पुरावा मागत आहे. तर मला हा विचार येते की अगर कागदपत्रामुळे मी जे रस्ता चुनला किंवा मी जो रस्ता तय केला, जो मार्ग तय केला की माझ्या मुलांना काही करायचंय पण मला शिकवायचंय, माझं आयुष्य जसं गेलं तसं नाही घालवायचंय त्यांचं, तर काय करायचं? मग त्यांना अगर डॉक्युमेंट्स बनायसाठीच मला प्रॉब्लेम येत आहे तर मग त्यांचं शिक्षणाचा तो उपलब्ध कसं? शिकूनही भट्ट्या काढू द्यायच्या का? मग शिकूनही शिकारीला लावायचं का? मग शिक्षण असल्यावर सुद्धा बेरोजगार बसून ठेवायचं का? म्हणून माझी एक विनंती आहे अधिकाऱ्यांना की आम्हाला जे डॉक्युमेंट्स हवे ते लागू द्यावे. आणि आम्हाला शिक्षण नसल्यामुळे खूप मागासवर्गीय आहो. आम्हाला कशी गलिच्छ नजरेने बघतात. हे पारधी समाज, यांच्या घरी पाणी प्यायचा सुद्धा कोणी लोक विचार नाही करत. कशामुळे? शिक्षणामुळे. सरकारने हा मोठा नियम काढायला पाहिजे की सर्व काही झालं तरी बालविवाह नाही करायचा. तर बालविवाह केल्यानंतर 14 वर्षाच्या मुलीचं लग्न झाल्यानंतर तिच्यावर सासू सासऱ्यांची जिम्मेदारी, तिच्यावर मुलाबाळांची जिम्मेदारी, तिच्यावर नवऱ्याची जिम्मेदारी, ह्या सर्व जिम्मेदाऱ्या एका मुलीवर येऊन जातात. मग ती मुलगी शिक्षण शिकेल का? हे विचार बदलवून टाकायला पाहिजे. पारधी समाजाच्या आई वडिलांनी, कोणी नाही बदलायला, लोकांनी, जनतानी कोणी नको बदला, पण आपल्या आई वडील, जे मुलांचे आई वडील आहेत त्यांनी बदला हा विचार की माझ्या मुलगी शिकली पाहिजे, तिने स्वतःच्या पायावर उभी झाली पाहिजे, तिने तिच्यात एवढा समर्थ असलं पाहिजे की ती समोरून स्वतःसाठी लढा घेतला पाहिजे, स्वतःच्या हक्कासाठी उभी राहिली पाहिजे. हा विचार आई वडिलांनी करायला हवा. म्हणून माझा हा सर्वात मोठा दोष मी बालविवाहाला देते. कारण की मुलगा असो मुलगी असो, त्यांचं लग्न झाल्यावर त्यांच्यावर जिम्मेदाऱ्या येतात.
जिम्मेदाऱ्या बघता बघता तो शिक्षणापासून वंचित होऊन जातात. म्हणून सरकारने हा मोठा नियम काढायला पाहिजे की पारधी समाजमध्ये अगर एक पण बालविवाह नको होऊ द्यायला पाहिजे. तर तेवढ्या वर्ष त्यांना शिकू द्यायला पाहिजे, त्यांना जे घडवायचं आहे ते घडू द्यायला पाहिजे. आयुष्याच्या 14 वर्षी लग्न करून आयुष्य बर्बाद करायचं आहे, मग तर ती भट्टीच काढेल ना. काय आहे 14 वर्षी कोणती जॉब लागणार आहे, कुठे जाणार आहे? भट्टीस काढावं लागेल, शिकारीच करावं लागेल, चोऱ्यास करावं लागेल, काही नाही करू शकत. तर सर्वात मोठा माझा प्रश्न आहे की बालविवाह नका करू. मी तुमच्या हात जोडते, पाया लागते, पण बालविवाहाच्या विरुद्ध एक विचार करा तुम्ही. मी विचार केलाय, माझा विचार पक्का आहे की माझे मुलं बाळ मी शिकवल्याशिवाय 24-25 वर्षाचे झाल्याशिवाय मी लग्न नाही करणार आहे. तुम्ही सुद्धा हा विचार करा की बालविवाहच नको. फक्त बालविवाहच कारण नाहीये, तुम्ही त्यांच्या मनातले जे अंधकार पडलाय त्यांच्यावर प्रकाश पाडा. तुम्ही प्रज्वलित करा त्या मुलांना की तू शिकशील तर तुझंच चांगलं होईल. आमचं झालं, आमचं आयुष्य खतम झालं. 10-15 पोलीस येतात, 10-15 केसेस लावतात, मला भट्टी काढावंच लागते, किंवा मला रोजमजुरीला जावंच लागते, किंवा मला कुठे खायला नाही भेटलं तर चोरी करावंच लागेल, मेहनत करावंच लागेल, कोणाच्या घरी भांडी घासायला जावंच लागेल. पण कशामुळे? हा शिक्षणामुळे. आजही डॉक्युमेंट्स नकली दिले, यात वाचता नाही येत या कारणाने, हे इंग्लिश वाचता नाही येत या कारणाने, कुठे सही मारायची आहे ते समजत नाही. इथे सही मारून दे, तू साक्षीदार आहे, इथे सही मारून दे. मारून दिल्या 5-5, 10 कागदावर सही मारून घेतल्या, पण कुठे मारायचे आहे ते कळलं नाही. कशामुळे? शिक्षणामुळे. माझा सर्वात मोठा हा प्रश्न आहे पारधी समाजांना, दुसऱ्या लोकांना नाही. कारण की सर्व लोक विचार करतात शिक्षणाचा, पारधी समाज हा विचार करत नाही, लग्नाचाच विचार करते. माझी मुलगी 14 वर्षाची झाली का मला लग्न करायला हवं, माझा मुलगा 18 वर्षाचा 15 वर्षाचा झाला का मला लग्न करायचं आहे, मला नातू पाहिजे, आई वडील मला नातू पाहिजे, मी मरायच्या पहिले माझी इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. ही असली कसली इच्छा जे आपल्या मुलाबाळांना त्रास देत आहे. त्यांच्यावर छोट्या वयात, अल्प वयात तुम्ही त्याच्यावर जिम्मेदारी देऊन टाकत आहे. जिथे त्याचं खेळाचं वय आहे तिथे जिम्मेदारी बायको कशी पोसायची, लेकरं कसे पोसायचे, ह्या डोक्यात घेऊन ते एकदम डिप्रेशन मध्ये चालले जातात. कधी कधी तर खूप जास्ती अति होऊन जातात. पण आता मला असं वाटते की हे सर्व इथेच थांबवा, बस खूप झालं, इथेच थांबवा. आता तरी असं नका करू. मला वाटत होतं की माझं आयुष्यामध्ये मी काहीतरी बनायला हवी होती. माझे पप्पा 15 वर्ष सरपंच होते, माझी मम्मी अनपढ होती, माझ्या मम्मीने माझं लग्न करून दिलं. मी शिकत असताना 9व्या वर्गात होती, मी शिकत असताना तिने लग्न करून दिलं, माझ्या स्वप्नाचा नाश केला. मग 3 मुलं झाले. आता मी म्हणते माझं जे झालं ते झालं, मी एक्सेप्ट, मी सुखी आहे असं बरोबर आहे. पण माझी मुलगी जे मी माझ्यावर गुजरते